ग्राहकांच्या वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक, स्मार्ट मीटर विरोधात अधिकाऱ्यांना महिन्याची मुदत। पिंपळवाडीतील बालिका अत्याचार हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली आहे। खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी अहेरीत चक्काजाम। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ते देवलमरी मार्गाची दुरावस्था। काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावरील खड्ड्यात केली आहे धान्याच्या रोपांची रोवणी। आंदोलनामुळे 2 तास वाहतूक ठप्प। ग्रामसडक योजनेतील रस्ते सिमेंटऐवजी डांबरी करा। खासदार अमर काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। समान निधीत डांबरीकरणातून अधिक लांबीचे रस्ते शक्य। ग्रामीण भागातील अधिकाधिक गावांना रस्त्यांनी जोडण्याचा उद्देश। ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक। 3 हात नाका सिग्नल ते क्लस्टर कार्यालयावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बाईक रॅली काढून युवकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी। खासदार भास्कर भगरे आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित। बेरोजगारीच्या प्रश्नावर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार। बेरोजगार हक्क एल्गार तिरंगा मोटरसायकल मोर्चा। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा। कोल्हापुरातील खराब रस्त्यांची प्रश्नी ठाकरे गट आक्रमक। खड्ड्यात वृक्षारोपण करत केलं लक्षवेधी आंदोलन। अधिकाऱ्यांनी नुसत्या बैठकांचा फारच। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बेरोजगार हक्क एल्गार। बेरोजगारी रखडलेल्या शासकीय भरत्या, पेपरफुटी आणि पोलीस भरतीमधील प्रश्न राष्ट्रवादीने उचलून धरलेत। शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। शिवसेनेच्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार लक्ष। शिंदे दर आठवड्याला कॅबिनेटपूर्वी घेणार मंत्र्यांच्या विविध विभागांच्या कामाचा आढावा। कोल्हापूरच्या गोकुळच्या निवडणुकीची तयारी सुरू। 4 सप्टेंबरला अंतिम यादी, मतदार जाहीर होणार। उमेदवारी अर्ज 10 ते 11 सप्टेंबरपासून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। धाराशिवमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का। नगर परिषदेतील 5 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। जयंत पाटील यांनी एकदा तरी मुख्यमंत्री व्हावं। जयंत पाटलांच्या निकटवर्तीयांची इच्छा, तर तुमच्या मनात जी सल आहे तीच माझ्या मनात देखील आहे, जयंत पाटलांचं विधान। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कॉमेडियन समय रैनाचा सत्कार। ऑपरेशन 1930चा ट्रेलर आणि 1930 सायबर अँथमच्या अनावरण सोहळ्याचं निमित्त। मंत्री नरहरी झिरवाळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। खाऊन पिऊन आंदोलन करा, आपण आंदोलन करायचो तेव्हा चोरून खायचो, झिरवाळांचं वक्तव्य। 1,60,000 रिक्षा टॅक्सी चालक मालक मराठी भाषा शिकले, त्यांचे आभार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महिलांना फुलनिर्मितीचे मोफत प्रशिक्षण। खेडमध्ये महिलांचा यासाठी उत्स्फूर्त सहभाग आहे। रोजगारासाठी कौशल्य विकासावर भर। नगर परिषदेकडून महिलांसाठी हा उपक्रम। जिल्हा सल्लागार समितीची बैठक। जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार। अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनाचा लाभ मिळावा अशा सूचना। भिवंडी पारोळ रस्त्यावर पुन्हा ट्रक शेतात कलंडून अपघात। अरुंद रस्त्यामुळे वाहन चालक हैराण, प्रशासनाचं दुर्लक्ष। हिंगवड बारामती लांबसेवाडी बस स्टॉपची दुरावस्था। बस स्टॉपची संरक्षण ग्रिल कोसळून अनेक दिवसांपासून धुळफाट पडली आहे। मराठा समाजानंतर आता ब्राह्मण समाज शकीला आक्रमक। प्रलंबित मागण्यांसाठी जालन्यात 29 ऑगस्टपासून ब्राह्मण समाजाचं उपोषण आहे। ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत द्या। ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी कायदा करण्याची मागणी। पावसाळ्यातील बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम। वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं चित्र आहे। खेडमध्ये संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम। 42 जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक मदत। गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य। गुहागर विजापूर महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको। जत तालुक्यातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। रक्षाबंधनानिमित्त नवी मुंबईच्या बाजारपेठा सजल्यात। विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार फुललाय। सोबतच मिठाई, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तूंचीही मागणी वाढली आहे। रक्षाबंधन निमित्त कडूने साकारले सुंदर चित्र। चित्रातील बहीण सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाला राखी बांधताना दिसते। वाशिमच्या तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयाचे कलाशिक्षक राजू गोटे यांनी साकारलं चित्र। कोल्हापुरातील अंगणवाडी सेविकांना 55 वर्षांपर्यंत पदोन्नतीची संधी। 3 जुलैचा राज्य शासनाचा निर्णय रद्द। नव्याने जाहिरात काढण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बँकेचे आदेश। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 6 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास। तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा मात्र बंद आहे। राजापूर बॉक्साईट उत्खननाच्या जनसुनावणीला तीव्र विरोध।
7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणी विरोधात नाणारवासियांची हाक. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यवधींची अग्निशमन यंत्रणा निकामीच. 4 वर्षांपासून अग्निशमन यंत्रणेचे काम अर्धवट. 2 वेळा आगीच्या घटना होऊनही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित नाही. नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल. नायब तहसीलदार आणि कर्मचारी उद्धटपणे नागरिकांशी वर्तन करत असल्याचा आरोप आहे. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून पेपर फुटल्याचा आरोप आहे. कौटिल्य अकॅडमीचे संचालकांसह 2 जणांना अटक करण्यात आली. प्रेम प्रकरणातून पेपरफुटी झाल्याचा संशय व्यक्त. वसई विरारमध्ये घनकचरा प्रकल्पात 64 कोटींहून अधिक गैरव्यवहार झाल्याचा भाजपचा आरोप. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. विनापरवाना ऊस गाळप केल्यास कारवाई करणार साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा आहे. 2026 ते 27 हंगामांसाठी ऑनलाईन गाळप परवान्यांसाठी 1 सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येणार. रक्षाबंधनानिमित्त 2000 पीएमपी बस विशेष मार्गावर पुण्यात सेवा देणार. 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान पीएमपी बस सेवा पूर्ण क्षमतेनं चालवण्यात येणार. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची 31 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा केंद्र दूर असल्यानं परीक्षार्थी आणि संचालक मंडळानं नाराजी व्यक्त केली होती. सांगलीच्या राजाराम बापू कारखान्याच्या विस्तारीकरणाविरोधात आमरण उपोषण. कारखान्याच्या प्रदूषणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नायगावात विविध कार्यक्रम. दिव्यांग बांधवांना मोफत इलेक्ट्रिक रिक्षांचं वाटप. नागपूर गोधनी गॅस दुर्घटना प्रकरण. बाधित रुग्णांच्या उपचाराचा खर्च आता महाराष्ट्र शासन करणार. या दुर्घटनेत बाधित झालेल्या जवळपास 59 जणांवर विविध रुग्णालयात उपचार. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग. सलग 46व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअॅलिटी चेक. मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य प्रकरण. निर्णयाविरोधात मराठी चालकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. गोविंदांना मिळणार 10 लाखांचे विमा कवच. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास गोविंदाला 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण. राजवाडी ग्रामपंचायतीतील बोअरवेल प्रकरण. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन बोअरवेलचं काम केल्याचं दाखवून जुन्या बोअरवेलचे बिल उचलल्याचा आरोप आहे. पुण्याच्या कात्रज घाटात निवडणूक संबंधित साहित्यांचा खच. स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी आहे. अमरावतीच्या अग्निकांडानंतर आरोग्य उपसंचालक आठवड्यातून 3 दिवस अमरावतीत येणार. आरोग्य संचालकांचे शुद्धीपत्रक जारी. अकोला इथून कार्यालय अमरावतीत हलवण्याची मात्र प्रहारची मागणी. अकोल्यातील गोरक्षण रोडच्या राजाचे ढोल ताशाच्या गजरात आगमन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गोरक्षण रोड परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय. नंदुरबार जिल्ह्यात मतदान केंद्राचे सुस्थिरीकरण. 3 नवीन केंद्रांची भर. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्राची पुनर्रचना. अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात नव्या मतदान केंद्राची वाढ. खड्ड्यांनी हैराण आंबेडकरांचा एल्गार. रस्ते दुरुस्तीसाठी उपोषण आंदोलन. मागील 3 वर्षात लाखो रुपये खर्च होऊनही रस्ता व्यवस्थित नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. धारावीतील 85 झोपड्यांना नोटिसा. गणेशनगर मेघवाडी येथील 85 झोपडपट्ट्यांना पाडकामांच्या नोटिसा. 90 दिवसात जागा रिक्त करण्याचे आदेश. पैगंबर जयंतीच्या मिरवणुकांनंतर पंढरपुरात स्वच्छता. मनसे नेते दिलीप धोत्रे आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत शहराची स्वच्छता केली आहे. वाशिम येथील जय गजानन कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द. या परवान्याच्या आधारे शेतमालाची खरेदी, विक्री, लिलाव किंवा अन्य कोणताही बाजार व्यवहार आता करता येणार नाही. पणन संचालनालयाचे आदेश. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काही भागात पावसाची दांडी. सोयाबीन पिकावर अळींचा प्रादुर्भाव वाढलाय. बळीराजासमोर दुहेरी संकटे. कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीत गुळ प्रति क्विंटल 5,400 रुपयांपर्यंत. 4 दिवसात तब्बल 1,600 रुपयांनी दर कमी झालेत. गुळाचा दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हिंगोलीत कारल्यावर भरी डावणी. नागाडी रोगांचा प्रादुर्भाव. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहेत. जळगावातल्या सुदा गावात शेतकऱ्यानं 2.5 एकरातील उडीद पिकावर रोटावेटर फिरवलाय. पावसाअभावी लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं बळीराजा हवालदिल. धुळे जिल्ह्यात पावसाची दडी. मावा, तुडतुड्याचा रोगांचा कापूस पिकांवर प्रादुर्भाव. कापूस उत्पादक दुहेरी संकटात.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.